आलेले आहेत आणि त्यांच्या साथीनं नॉन स्ट्राईक एंडला रोहित काप, ज्यांची फलंदाजी बघून दुसऱ्याला थरकाप दुसऱ्याचा उडत असतो, असे रोहित काप मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि त्यांच्या समोर असणार आहे आमच्या महाप्रभ तरीबंदरवाडीचा सुपरस्टार खेळाडू आकाश वागरे. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. पॉवर प्लेचं पहिलं षटक आकाश वागरेच्या हातामध्ये चेंडू. प्रितेश पवार स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट कट होता परंतु त्याच्यावरती कोणती धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. आज महापरिनिर्वाण दिन आणि या दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये शांत चित्ताचं वातावरण. सकाळचं सत्र, शनिवारचा दिवस आणि शनिवारच्या दिवसामध्ये बहुतांश जणांना सुट्टी सुद्धा असते. ते काहीशे आमचे दर्शक जोडलेले आहेत सकाळच्या सत्रामध्ये NPLच्या पहिल्या सामन्याला पाहण्यासाठी. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. उजव्या स्टेजच्या बाहेरचा जाणारा हा चेंडू आणि पंच वळत असताना आता वाईडचा इशारा देत आहेत. कदाचित आकाशलाच बघायला नाही गेले, 2 चेंडू डॉट गेलेले, त्यामुळे तिसरा वाईड त्यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. बघा, सगळ्या संघांना विनंती आहे, थोड्याशा उशिराने जरूर मॅचेस चालू झाल्यात पण तुमच्या मॅचेस वेळेवरती लागतील. GI11 आणि आराध्य 11 पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. लगातार 2 वाईड आल्यात. अतिरिक्त धावा धावपलकामध्ये ऍड होतील. मंदरगड प्रीमियर लीग म्हटलं की मंदरगडच्या तर सर्व स्टार खेळाडूंवरती नजरा सगळ्यांची येऊन थांबतात. जे जे आयकॉन आहेत, जे जे कर्णधार आहेत, जे जे लिलावादरम्यान मोठ्या बोली त्यांना लागल्यात आणि ते सगळे तारे सितारे आज आणि उद्यामध्ये आपल्याला या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती बघायला मिळतील. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच प्रियांश अधिवेका 11ने नाणेफेक जिंकली होती आणि ती नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली. यावेळेला अखेरकार बॅट आणि बॉलचा संपर्क वैयक्तिक खातं प्रितेश पवारने ओपन केलं. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट आणि 3 धावा धावपलकावरती बघायला मिळतात. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये किती धावा धावपलकावरती लगावल्या जातील. सकाळचं सत्र म्हटल्यानंतर हवेमधला दमटपणा, आउटफील्डमध्ये असलेला काहीशी ग्रासवरती तो धावाचा प्रभाव आणि त्यानंतर धावा बनवणं, धावा वाचवणं यासाठीचा संघर्ष. नेक्स्ट बॉल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. रोहित कापने चेंडूला खेळलं, ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. व्हॉट अ फील्ड. रनआउट रनआउट रनआउट. रोहित काप बाद. बिग ब्लो. मोठ्या विकेटचं पतन. पहिला हादरा टीम TM बॉयज या संघाला. Thank you DJ. स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची मंडन. TM बॉयज संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. यावेळेला वेगवान चेंडू, काटा बदलून हा चेंडू बाहेर निघत असताना आपण पाहिल्या कोणत्या प्रकारची प्रतीक आलाय फलंदाजीसाठी आणि प्रतीक समोर गोलंदाजी मार्क वरती पार्थ का पार्थ समोर प्रतीक
समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली वाडा कॅच. वन मोर विकेट डाऊन. प्रतीक सुद्धा जास्त काही करू शकलेला नाही आणि तो तंबूच्या दिशेने येत असताना दुसऱ्या विकेटचं पतन टीएम वाईट संघाला लागलेला दुसरा हादरा. स्पर्धा ही तालुक्यात आहे मानाची मंडणगडच्या स्वाभिमानाची एकीची ताकद आयोजनाची जागा नाही तर राजकारणाची संघटनेत या दोस्तीचा थँक्यू 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 थँक्यू. तिचे पहिल्या 2 विकेट आलेले स्वस्तामध्ये बाद झालेले फलंदाज. बघा या मैदानावरती खेळत असताना तुमच्याकडे सुरुवातीला तो अभ्यास असणं गरजेचं. असं मी बहुतांश स्पर्धा दरम्यान बोललोय आणि सुरुवातीला त्याच काहीशा गोष्टी अडथळा निर्माण करत असताना धावांसाठी टीएम बॉईजसाठी धावपलकारती धावा जर आपण बघितल्या तर 5. 2 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. कंपल्सरी टॉस होईल याची नोंद घ्या. मी पुन्हा एकदा दोन्ही संघांना अनाऊन्स करतोय. GI11 आणि आराध्य 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक दरम्यान नाणेफेकी होणार आहे. आशुतोष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. आशुतोष डावखुरी हाताचा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी कितपत पोषक वातावरण या खेळपट्टीवरती. फुलटॉस बॉल पण यावेळेला चेंडू मागे निघून गेलाय. वेगानं चालला लॉंग स्टॉपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे योगेश कोबनागने चांगली फिल्डिंग केली. फिके केली तोपर्यंत मला वाटतंय एकच धाव येताना पाहायला मिळते. 1+1 अशा 2 धावा येतील. आज आपण MPLचं नवीन सॉन्ग ऐकलं आणि ते सॉन्ग आमच्या निमेश साहेबांनी गायलंय. खूप चांगले बोल, खूप चांगला आवाज, खूप चांगली आणि मधुर वाणी आणि त्यानंतर तो प्रत्येक शब्द, त्या शब्दाची बसवलेली सांगड, जुळवलेले यमक, या सगळ्या गोष्टी कोणाच्या तरी मला हृदयामध्ये एक वेगळाच घर करून जातात. आणि असे निमेशजी पानसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा इनिंग ब्रेकमध्ये आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत. त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांचा आभार प्रकट करणार आहोत. आभार व्यक्त करणार आहोत. सलग बॉलर पुन्हा एकदा तयार. समोर प्रतीश इनसाइड आउट. चेंडू उंच हवेमध्ये. ओ इनफिल्ड मध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि सहज सोपा झेल सुटलाय. प्रितेश पवारनी जितका वेळ खेळपट्टीवरती घालवलाय त्या वेळाला बघता त्यांच्या बॅटमधून धावा येणं हे टीएम बॉईजला खूप गरजेचं असणार आहे. चांगलं षटक आतापर्यंत 3 चेंडू हाताळल्यात. वाईट +1च्या रूपाने 1 धाव आली होती. त्यानंतर या 2 धावा. पुन्हा एकदा पार्थ. ओ यावेळेला स्लोअर मान आणि त्यानंतर यष्ट्यां समोर प्रितेश आदळल्यात. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 3रा हादरा टीएम बॉईजला. तीन विकेट आणि 3 विकेट नंतर आता ओम मैदानाच्या आतमध्ये येतोय. पॉवर प्ले मध्ये जी काही गोलंदाजी आकाश वागरेने केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना पार्थ कापने धारदार गोलंदाजी केली आहे आणि त्या गोलंदाजीच्या बळावरती कोणत्या प्रकारे हात खोलता आलेले नाही आहेत कोणते फलंदाजाला आणि म्हणूनच धावपलक हे संत आहे, स्थिरावलेला आहे आणि 9 वरती धावपलक थांबलेला असताना बघायला मिळतोय. युवा क्रीडा कमिटी मंदनगड गेल्या 7 वर्षाची परंपरा. गेल्या 7 वर्षामध्ये जे काही MPL ने दिलंय. ओ यावेळेला प्लेड ऑन. आतली कडाने सरळ यष्टीवरती चेंडू. ओम जसा आला तसा माघारी परततोय. अजून एका विकेटचं पतन. 4था हादरा टीएम बॉईजला.
थँक्यू. आणि आता सगळे काही एका मागोमाग माघारी येत असताना श्यामने शेवटी विचार केला आता मीच जातो. आणि श्याम मैदानात दाखल झाला. कमिटी उपाध्यक्ष आहेत आणि त्याच बरोबरीनं या संघाचे आधारस्तंभ श्याम शिकवण मैदानाच्या आतमध्ये दाखल. आता श्याम मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बघूया कशा प्रकारची बॅटिंग करतोय, पण कौतुक आहे पार्च खूप चांगला कंट्रोल त्याने दाखवलाय. हो टाका फॅन टाकण्याचा प्रयत्न चेंडूला बाहेर करायचं होतं आणि त्याच्यामध्ये पुरेपूर यश आलंय. आणि असं असताना षटक क्रमांक दुसरं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आहे 9-4 गड्यांच्या मोबदल्यात टीएम बॉयज. देवाची कृपा मावर बोलना बोलतोय समुद्र जगतो आम्ही त्याच्यावर बोलना बोलतोय. देवाची कृपा मावर बोलना बोलतोय समुद्र जगतो आम्ही त्याच्यावर बोलना बोलतोय समुद्र. देवाची कृपा मावर थँक्यू धनु. सकाळच्या सत्रामध्ये किंवा सकाळी सुरुवातीला अशा प्रकारची गाणी वाजणं म्हणजेच मन प्रसन्न होणं. आणि आपण सर्वांची काळजी घेत असताना आमचे डीके या सॉन्गला प्ले करत असताना बघायला मिळाले. आमचे विकासजी खांबे सकाळपासून खूप चांगली मेहनत घेत आहेत. नवीन गोलंदाज अभिषेक 2 षटकं 9 धावा 4.50 ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. आशुतोष समोर हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आला. अगदी कार्पेट चेंडू निघून गेला. एका धावेसाठी सिंगल घेतलाय ते दुसरीचा प्रयत्न दुसरी धावेसाठी कॉल आलाय. रनआउटची संधी. ओ इथे 2 धावा. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. श्याम शिकवण इथे बाद आहे की नाही पाहिलं जातील. आमचे तिसरे पंच व्यस्त होत आहेत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती अध्यक्ष अमोलजी वैराग त्यांच्या सोबतीने त्यांचे जवळचे मित्र आमचे निलेशजी मांजरेकर हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल सर्व युवा क्रीडा कमिटी मेंबर्सना चेक केलं जात आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नॉट आउट. दोन धावा कंप्लीट. पुढील चेंडू आशुतोषने समोरच्या दिशेने खेळला आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय चेंडूवरती. तोपर्यंत एक धाव येते. आकाश वागरे आणि आतिश धाडसेला बघितल्यानंतर मला वाटलं ही मापरलची एंट्री आहे की काय. ज्यावेळेला हे 2 ओपनर मापरलसाठी नेहमीच खेळताना दिसतात ते एकाच संघामध्ये. प्रियांश अद्वेका 11 या संघामध्ये. म्हणजे म्हणतात ना ही दोस्ती तुटायची नाही, ही जोडी तुटायची नाही, ही जोडी फुटायची नाही. आता असं म्हटल्यानंतर आमच्या उमेश धाडसेंच्या चेहऱ्यामध्ये हळूहळू हसू यायला लागतंय. असो पण मैदानाच्या आतमध्ये टीएम बॉय श्याम शिकवण स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी घेत असताना बघूयात कशा प्रकारचा खेळ करतात. इथून 2 ते 3 मोठे फटके या मॅच मध्ये वेगळी रंगत आणतील. पायावरचा चेंडू ऑन साइडला लेग फ्लिक केलंय. चेंडू चालला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल आली आहे. प्रतीक एक बघण्यासारखी गोष्ट आणि थकीत करण्यासारखी गोष्ट. तिसरं षटक चालू आहे पण एकही मोठा फटका आतापर्यंत दिसलेला नाही आहे. आणि मला वाटतं MPLच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काही घडलं की 3 षटकापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जातं पहिल्या 2 गोलंदाजांना. त्याच्यामध्ये आतिश धाडसे आणि पार्थ काप यांनी केलेली ती गोलंदाजी, त्या गोलंदाजीमध्ये असलेली धार, त्या गोलंदाजीमध्ये असलेलं अनुशासन, या सर्व गोष्टी त्या धावांना रोखण्यामध्ये यशस्वी ठरल्यात. नेक्स्ट बॉल. अभिषेकचा हा चेंडू पुन्हा एकदा हलकीशी फ्लाईट होती चेंडूमध्ये. चेंडूला ऑन साइडला खेळलाय. वाईट इश लॉंगर मध्ये. क्षेत्ररक्षक दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न. आशुतोष स्ट्राईक हँडवरती पोहोचेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 15 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. सकाळी हवा सुद्धा त्याच प्रकारची आहे जेणेकरून चेंडू लवकर ट्रॅव्हल होऊ शकतो पण तशा काही धावा येत नाही आहेत. कदाचित खेळपट्टीमध्ये असलेला तो दमटपणा, ते मॉइश्चर या धावांना रोखण्यामध्ये
गतिरोधक म्हणून काम करतंय. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, यावेळेला बिलकुल स्ट्रेट एकदा धावून कंप्लीट केली जाते. आशुतोषने दुसऱ्या धावेसाठी कोणताही कॉल स्वीकारला नाही आणि असं असताना सिंगल धाव कंप्लीट होती. 2-1 2-1 म्हणजे शेवटचा बॉल अजून बाकी, लास्ट बॉल बाकी असणार आहे. त्या अगोदर 16 धावा धावपलकावरती. आजपासून एमपीएल म्हटलं की मंदरगडमधील मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आतुरता सगळ्यांना असते, खेळण्याची आवड असते आणि वर्षभर या स्पर्धेची वाट बघितली जाते. आणि ती स्पर्धा आपल्या विठ्ठलाला यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पायावरचा चेंडूंचा हवेमध्ये, पण क्षेत्ररक्षक बघायच्या भूमिकेमध्ये होते की कधी कोणाच्या हातात जवळ येईल, कोणच्या रेंजमध्ये येईल. असं असताना तू घे मी घे या नादामध्ये चेंडूला धरणीवरती पडू दिलंय आणि असं असताना 2 धावा श्यामनं कंप्लीट केल्या. षटक संपलं तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपलकावरती टीएम बॉईज. डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई. नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई, नवसाला पावते हाकेला धावते सतवाची सतवाई. डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई, डोंगराची राणी माझी जीवदानी आई. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 चौथ्या षटकामध्ये येतोय सुदर्शन बोरले. बॉलिंग अटॅक जर बघाल प्रियांश आदिविका इलेव्हनचा तर खूप चांगला आहे. या बॉलिंग अटॅक समोर तुम्हाला धावा बनवणं तेवढं सोपं राहणार नाहीये, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आशुतोष आहे जो ऑलरेडी सेट आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वतः श्याम शिगवन. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता पण त्याला नाही पुल करू शकल्यात, नाही हुक करू शकलात. चेंडू मागे निघून चला बॅकवॉक स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली. बघा सकाळच्या सत्रामध्ये जे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आहेत ते जर तुम्ही नाही खेळलात तर धावांपर्यंत किंवा तुम्ही जो विचार केला त्या विचारापर्यंत पोहोचणं शक्य नाही राहत. मी त्या क्रिकेटिंग स्ट्रोकची का चर्चा करतोय, कारण ज्यावेळेला खेळपट्टी आणि आउटफील्ड तुम्हाला साथ देणारी नसते, हवेमध्ये तितकासा चेंडूला ट्रॅव्हल करण्यासाठी सपोर्ट नसतो, सहकार्य नसतो, त्यावेळेला तुम्हाला ते मेरिटवरचे फटके खेळावे लागतात. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न फॉलो जरूर केलं परंतु गोलंदाज कोणतीही चुकी करत नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल. श्याम शिगवन बाद. अजून एका विकेटचं पतन. 5 बहादरा टीएम बॉईजला गॉन. सिद्धेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. राहू दे निशाणानंतर जाऊया, पहिल्या मॅचच्या दिशेने जाऊया जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने फटका खेळला तर वारंवार आमच्या डीव्हीएनच्या विविध अँगलने तो रिप्ले दाखवला जातोय. नेक्स्ट बॉल सिद्धेशसाठी आणि यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. 55 बॉल घोषित केलाय. MPL सीझन 7 साठी आमचे लागलेले अंपायर सालाबद्दप्रमाणे यावर्षी सुद्धा राहील शेख आहेत, त्यानंतर हेमंत ठाकूर साहेब आणि संजूजी सांगेकर हे आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर्स आहेत. तिघांचे हार्दिक स्वागत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या MPL साठी येणाऱ्या 2 दिवसासाठी. यावेळेला ओ क्या बात आहे, हरकतने भरलेला बरकत देणारा चेंडू सुदर्शनचा. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतीये. डॉट बॉल आला आणि डॉट बॉल आल्यानंतर 20 वरती धावफलक. पुन्हा एकदा हलकीशी झलक फ्लाईट होती आणि त्यानंतर बाहेर निघणारा चेंडू. कोणत्याही प्रकारे सिद्धेशचे पाय हललेले नाही आहेत आणि
सिद्धेशचे पाय न हल्ल्या कारणाने धावा सुद्धा हलत नाही. धावपलक सुद्धा तिथेच थांबलंय. शांत चित्ताचं वातावरण. पहिल्या इनिंग मध्ये कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाही. शॉट आम पुल करायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे आकाश. चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी अश्विनी थांबवलं सिद्धूला की नको थांब, मी आता चार्ज घेतोय, मी आता ती जबाबदारी स्वीकारतोय. धावपलकरती दाबा 21. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील. आणि अशा वेळेला आशुतोष समोर आहे आणि आशुतोष कशा प्रकारची बॅटिंग करतो, कसा फिनिश करतो. आता म्हणतात ना, सगळं काही विपरीत असताना एखादा मोठा फटका जर का बॅटमधून आला तर काहीशी वेगळी दिशा मिळू शकते. मोमेंटम काही प्रमाणात शिफ्ट होऊ शकतो. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड. आशूसाठी फील्ड प्लेसमेंट, स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन, वाईटिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. कुठल्या स्पॉटवरून बाहेर शरीराच्या दिशेने टुवर्ड्स दी बॉडी लाईन येणारा चेंडू आणि त्याला मागे खेळलं गेलंय. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धाबा जाऊन पोहोचतात. 22 वरती 23 धावांचं लक्ष ठेवलं गेलं प्रियांश अद्विका या संघासमोर टीएम बॉईजच्या वतीनं. मी विनंती करेल GI11 आणि आराध्य 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान, युवा क्रीडा कमिटी मंदनगडचं हे शानदार आयोजन म्हणजेच मंदनगड प्रीमियर लीग. चला दोन्ही कर्णधार यायचंय. आराध्य 11 चा कर्णधार यायला लागलाय. मी विनंती करू GI11 च्या कर्णधारांना की आपण सुद्धा या. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया, तुम्ही येता का काढलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज्ञा मला. आदरणीय नाणेफेक केली जाते. आमचे दोन्ही कर्णधार चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. तोपर्यंत टॉस केला जातोय. सुनील बांदे आणि करूया पहिले टॉस आणि त्यानंतर निमितजी पानसरे साहेब यांचा यथोचित सन्मान. कुठे काय घेतलंस? फील्ड. थँक्यू सो मच. GI11 ने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आदरणीय निमितजी पानसरे यांना विनंती केली आपण व्यासपीठासमोर यायचंय. मी विनंती करेल आदरणीय सुधीरजी कारवाडे साहेब, संजयजी पातेरे साहेब, बिकॉमा मालप साहेब आपण या. आपल्या शुभ असते जोरदार इतकं सुंदर सॉन्ग त्यांनी या वर्षीचं गीत जे गायलंय युवा क्रीडा कमिटी मंदनगड च्या संपूर्ण कमिटीसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. धन्यवाद निमेश साहेब, आपलं मनापासून आभार. खूप सुंदर गीत आहे. आपण या क्षेत्रामध्ये उत्तरोत्तर प्रगती साधत राहू अशी जी या MPL च्या दरम्यान आपल्याला सदिच्छा. चला मैदानात दाखल व्हा. आकाश वागरे, आतिश धाडसे, योगेश रक्ते, प्रशांत पोस्टरे, कोणाला जायचं ते लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर प्रियांश अद्विका 11 या संघासमोर TM बॉईजने 23 धावांचं लक्ष ठेवलंय. या 23 धावांचा पाठलाग, 23 धावांचा बचाव आपण पाहणार आहोत. खूप चांगलं ते गीत निमितजी पानसरे साहेबांनी एक एक शब्द अंगावरती शहारा आणणारा, अंगावरती काटा उभा करणारा आणि हवा हवासं वाटणारं
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका बाजूला आकाश वाघरे, आतिश धाडसे, प्रियांश अद्विका 11 या संघाकडून. यानंतरची मॅच GI 11 वर्सेस आराध्य 11. GI 11 टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. आराध्य 11 ला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. चांगली जुगलबंदी त्या मॅच मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. येस, लेट्स प्ले. पंचांचा इशारा आला लेट्स प्लेचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज रोहित काप. बघा, रोहितची रनआउटच्या रूपाने आलेली विकेट हा सर्वात मोठा फॅक्टर राहिला पहिल्या इनिंग मध्ये धावांना रोखण्यासाठी. आतिश धाडसे शॉर्ट बॉल ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला इनफिल्ड कॅपमधून काढण्याचा प्रयत्न, पण चांगली फिल्डिंग. ऑन साइडला मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. दुरून खेळले होते. उंची थोडीशी कमी असल्या कारणानं आतिशने ज्या चेंडूला लांबून खेचलं. सिंगल धाव येताना दिसते. धावफलकाचा श्री गणेशा झालाय. सकाळचं सत्र आहे. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन खेळावं लागतं. अकॉर्डिंग टू दी सिच्युएशन प्लॅन आखावे लागतात. ओ, यावेळेला चेंडू मागे. चेंडू वेगाने चाललाय. लॉंग स्टॉप क्लिअर. इट्स गॉन फॉर 4. याचा मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. थँक्यू डीजे. एक करेक्शन आहे. 23 नाही 24 टार्गेट आहे. 24 इज द टार्गेट. त्याचं कारण वाईट काउंट केलेला नव्हता जो शेवटच्या षटकामध्ये आला होता. 22च्या रूपाने 4 धावा. आकाश वाघरे समोर रोहित. यावेळेला वाद घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. वाद घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. वाद घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. वाद घुमलाय. चौकार आला. 4 धावा आल्या आणि 4 धावा आल्यानंतर प्रशांत पुष्टुरे नाचायला लागले. ओ, स्पर्धाही तालुक्यात आहे मानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आहे. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक चौकार येत आहेत रोहित कापच्या अगेन्स्ट हे चौकार. आणि ते बळ कुठून मिळालंय? बळ पहिल्या इनिंग मधून मिळालंय जिथे धावा बनवून दिलेल्या नाही आहेत. गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली. रोहित कापचं रनआउट. मी वारंवार त्याच गोष्टीचा उल्लेख यासाठी करतोय कारण रोहित काप रनआउट नसते झाले तर कदाचित हे धावफलक वेगळं असतं. उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वळत असताना वाईटचा इशारा देत आहेत. बघा, जी मुलं खेळतात खाली तिथे जर कोण असतील त्यांना सांगा की आतमध्ये बॉल वारंवार येता कामा नये. धावफलकावरती धावा झाले 14. अजूनही 10 धावांची गरज आहे. आकाश दुरून खेळल्यात. टार्गेट करत असताना चेंडूला पाठवलं. सीमारेखा पार. चौकार. पब्लिक जमती बघाया खेळ. चौकार षटकारांचा जोर. चौकार षटकारांचा जोर. चौकार षटकारांचा जोर. यॉर्कर बाउन्सर गतीचा वार. धावफलकावरती धावा 18. हो हो हो, या वेळेला हलकीशी हरकत. बॅट थोडी उशिराने आली. बॅट आणि पॅड मधून चेंडू निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बिनबाद. प्रियांश अद्विका 11. टेनिस विकेटचा महासंग्राम रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. रंगलाय नारंगी मैदानावर. बिटनर विरोधी गेम चेंजर. नवीन तारे इथे चमकणार. नवीन तारे इथे चमकणार.
थँक्यू डीजे. आशुतोष यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 20वीचा हा खेळाडू. ॲज अ बॉलर म्हणून बॉलिंग ट्रॅकवरती ते सज्ज होत आहेत, पण मॅच तितकीशी सोपी राहिलेली नाही आहे. जर का टीएम बॉयच्या बाजूने विचार करायचा झाला, थोडीशी निराश असतील श्याम शिकवण. ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्यांच्या फलंदाजाने केला, धावा बनलेल्या नाही आहेत, याच्यावरती उपाय म्हणून त्यांना नेक्स्ट मॅचमध्ये काम करावं लागणार आहे. तिथून इम्प्रूव्ह करावं लागेल. बॅटिंग बॉलिंगमध्ये अजून काय करू शकतो, कशा पद्धतीनं या स्पर्धेमध्ये परत येऊ शकतो. उजव्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईट. अतिरिक्त धावपलकावरती ॲड होते. बघा, वाईटसाठी अनेक नियम निघालेले आहेत. अटेम्प्ट करता का, लाईनच्या बाहेर आहेत का, फलंदाजाचा स्टान्स काय, किती प्रमाणात फॉलो केलंय, किती प्रमाणात नाही, अनेक गोष्टी आहेत. आणि त्यासाठी आता अंपायरिंग करणं सुद्धा तितकं सोपं राहिलेलं नाही आहे. अंपायर्सवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणाचं दडपण असतं. अंपायरवरती ती समयसूचकता किंवा जी निर्णय क्षमता. यावेळेला सफल झाले, पण सफल नाही होऊ शकले आतिश. बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क नाही. चेंडू निघून चालला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, चेंडूला फील्ड करून फेकी करतील, तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली आहे. महाप्रलसाठी अनेक वेळा मॅच विनिंग पारी या दोन खेळाडूंनी खेळल्यात, पण बेस्पीसाठी आशु सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कर्णधारपद भूषवत असताना त्याने सुद्धा चांगले काही रोल अदा केलेले आहेत, पण आता लढण्यासाठी तितकेसं बळ नाही आहे. आणि असं असताना त्याला छाप सोडायची आहे, आणि ती छाप जवळ जर सोडली आहे मी म्हणेल त्याच्या गोलंदाजीतून. मोठे फटके नाही आलेत, पण मोठे फटके न येता वाचण्यासारखं धावपलक म्हणजे 20 झालेत. अजूनही 4 धावांची गरज. इथून 4 चेंडूचा या षटकामधील खेळ बाकी आहे, आणि त्यानंतर 2 षटकं सुद्धा बाकी आहेत. पुढची मॅच खूप बघण्यासारखी असेल, चांगली बघण्यासारखी असणार आहे. त्याच्यामध्ये GI11चा संघ यावेळेला चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक त्याला रॉंग दिशेने फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते. तिथे एक धावून कंप्लीट होत असताना सिंगल येते. हळूहळू सगळे खेळाडू, सगळे संघ यायला लागलेत. प्रत्येक संघ मालकाने आपापल्या परीने प्रत्येक आपल्या खेळाडूची काळजी घेतली आहे. मग सकाळी इतक्या लांबून आल्यानंतर त्यांच्यासाठी लागणारा चहा, नाश्ता आणि बाकी सर्व बाबी ची दक्षता घेत असताना कौतुक आहे खऱ्या अर्थाने. या MPL मध्ये पार्टिसिपेट करणारे ते सर्व ओनर्स ज्या पद्धतीने त्याने या MPL ला आपलं कॉन्ट्रीब्युशन दिले. शॉर्ट बॉल, हो शानदार. हीच तर खासियत आहे या खेळपट्टीवरती असणारा मृत घास म्हणजे मृत गवत आणि जीवित गवत, या 2 बाबी तुम्हाला त्या चेंडूमध्ये हरकत करण्यासाठी मदत करतील. आता मृत घास काय करतो आणि जीवित घास काय करतो त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. त्या अगोदर आपण जाऊयात या पुढील चेंडूंकडे. 4 बॉल झालेले आहेत. वाईड 1010 असा नंबर. वेट केला आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली आतिशनी. यावेळेला मेरिटवरती खेळले, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. प्रॅक्टिस खूप महत्वाची. तुम्हाला या खेळपट्टीवरती येऊन जर का बॅटला बॉल कनेक्ट करायचे असतील तर ॲटलिस्ट तुम्ही दर रविवारी खेळणं गरजेचं. दर रविवारी बॅटवरती बॉल घेणं गरजेचं. आणि तुम्ही या प्रकारच्या जर गोष्टी करत नसाल तर या खेळपट्टीवरती बॅटला बॉल लागणे तितकं सोपं नाहीये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने चेंडूला खेळला. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग, चांगलं षटक आशुतोषने कंप्लीट केलं. आणि असं असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत त्या 22. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12, आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती 2. 23 झाल्यात का? 23 झाल्यात. एका धावेची गरज आहे. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या ध्येयाचा मैदान रंगलाय डावाचा. हा आवाज घुमलाय मंडणगड प्रीमियर लीगच्या तुफानी नावाचा. आवाज आणि या तुफानी नावाचा आवाज आता संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये घुमतोय. असा एक बेंचमार्क सेट करणारी स्पर्धा, मंदरगडच्या क्रिकेटला एक वेगळा आयाम देणारी, वेगळी उंची देणारी स्पर्धा म्हणजेच मंदरगड प्रीमियर लीग. श्याम शिकवणच्या हातामध्ये चेंडू.
काय घडलं होतं पहिल्या इनिंग मध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द